अशी आमटी बनवली ना तर भाजीची गरजसुद्धा लागणार नाही तुम्हाला. बनवून तर बघा. यासाठी मोड आलेले मूग घ्यायचे, धुवून कुकरमध्ये घालायचे, पाणी घालायचं, हळद, मीठ घालून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात किसलेलं ओलं खोबरं, कांदा, लसूण, जिरं, आलं, मिरची, कोथिंबीर, पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचं. यानंतर कुकर बघायचा, थंड करून घ्यायचा. मस्त मऊसूद असे मूग शिजलेले आहेत. कढईमध्ये तेल, जिरं, लसूण ठेचलेला, हिंग, कढीपत्ता, कांदा घालून मिक्स करून घ्यायचा. यानंतर हळद, धणे, जिरे पावडर आणि 2 चमचा कांदा लसूण मसाला घालून मिक्स करून घ्यायचं. वाटण घालायचं. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, याचा कच्चेपणा जाईपर्यंत. यानंतर उकडून घेतलेले मूग घालायचं, मीठ घालायचं. मीठ आपण मूग उकडताना सुद्धा घातलं होतं. वाटण ज्या मिक्सरच्या भांड्यात घातलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घातलंय. आता आमटी तुम्हाला किती पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि थोडीशी साखर घालून मिक्स करून घ्यायचं. यानंतर चांगली उकळी काढून घ्यायची. तुपामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, यामुळे आमटीला तर्री खूप छान येते. मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटे याला छान वाफ काढून घ्यायची. मस्त आपली झणझणीत अशी मुगाची आमटी तयार झाली. भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने अशी झणझणीत मुगाची आमटी एकदा नक्की करून बघा. आमटीची रेसिपी जराही आवडली तर लाईक करा, शेअर करा.